नमस्ते मित्रांनो, कसे आहात? तर आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुख समाधानाचा जावो हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना। आणि हे बघा, माझी सकाळची सुरुवात होत असते गोठ्यातून। म्हणजे सकाळी सकाळी उठल्यावरती गोठ्यातलं शेण काढणं किंवा मग गायींची दूध काढणं, ह्या सर्व कामांनी माझी सकाळची सुरुवात होत असते। आणि दुसरं म्हणजे याच्या अगोदर मुलांचा टिफिन वगैरे करणं, घरात चहा पाणी, चहा नाश्ता हे सगळं करून मी इकडे गोठ्यामध्ये येत असते गायींचं आवरण्यासाठी। आणि आज माझ्या मागे खूपच धावपळ आहे, खूपच घाई आहे। तुम्ही माझी व्हिडिओ बघत असेल तर आमचा चालू आहे प्रचार। तर प्रचारामुळे खूप लवकर आवरून जावं लागतं प्रचार करण्यासाठी। तर एक 9-9:30ला घरातून निघतो, तर 9-9:30च्या आत सर्व कामे झालीच पाहिजे, म्हणून आज खूपच माझ्या मागे धावपळ आहे। हे बघा, अगदी पटपट असे 10 ते 15 मिनिटांमध्ये इथे गायींचे दूध वगैरे काढून घेत आहेत मी। आणि झटपट असं आवरून नंतर घरामध्ये पण आवरायचे आणि जायचं आहे प्रचाराला। तर हा व्हिडिओमध्ये संपूर्ण व्हिडिओ बघा। तर हे बघा, आता फायनली गाईचं दूध काढून झाले सर्व गाईचं। तर आता घरात पण आवरायचं आहे, कारण की जायचं आहे प्रचारासाठी। बघा व्हिडिओ तुम्ही पुढे संपूर्ण। आणि असं हाताने थोडं थोडं प्रेस जर करून घेतलं ना, तर पूर्ण दूध निघून येतं। म्हणजे मशीन काढल्यानंतर दूध काढायची गरज पडत नाही, किंवा मग दूध अगदी थोडंसं निघतं। तर हे बघा, थोडंसं प्रेस करून घेतलं आहे मी, कारण की काय होतं, काही काही वेळेस ना खूप जास्त दूध राहून जातं गायींच्या स्तनामध्ये। तर मग खूप मेहनत लागते ते दूध काढण्यासाठी। तर मग अगदी मशीनलाच मी दूध काढत असते। आणि त्यानंतर जे पण थोडंफार दूध राहिलेलं आहे शिल्लक, ते मी काय करते, अशा हे बघा, एक छोटीशी बॉटल आहेत माझ्याकडे। ही जी बॉटल आहेत ना, तर ह्या बॉटलमध्ये सर्व दूध काढून घेते। आणि ज्या माझ्याकडे बकरी पण आहेत, तर बकरींचे छोटे छोटे जे पिल्लं आहेत, तर त्या पिल्लांना मी हे दूध देत असते। कारण की माझ्या बकरी फार्ममध्ये एका बकरीला साधारण 3 ते 4 पिल्ले होत असतात। तर मग त्यांना त्यांच्या आईचं जे दूध आहे ते कमी पडतं। तर मग गाईंचं दूध काढून अशा पद्धतीनं मी त्यांना देत असते। तर ते त्यांची पाजायची प्रोसेस काय मी इथे दाखवत नाहीत, कारण की खूपच धावपळ आहे। तर आता घरात जाऊयात आपण। तर हे बघा, आता जायचे प्रचारासाठी। तर हे बघा, मस्त पोळ्या झाल्या आहेत तिकडे, मस्तपैकी मेथीची भाजी पण बनवली आहे। हे बघा, सुकी मेथीची भाजी। त्याच्यानंतर दूध गरम होतंय। काव्या, दूध ते खाऊन घे बेटा। तर हे बघा, आता इथून झाली आहे प्रचाराला सुरुवात आमच्या गावापासनं। आणि हा प्रचार होत होत 1-2 गावामध्ये जाईल। नंतर जे मळे वगैरे आहेत, मळे विभाग, तिकडे पण प्रचाराची सुरुवात चालली आहे आमची। कारण की काय ना, मळ्यामध्ये पण खूपच जास्त लोक असतात, मळ्यात जाऊन राहतात। तर मळे वस्ती पण घेणार आहोत आज। तर चला मग प्रचार करूयात। आणि ते तुम्हाला आहे ना, सगळ्यांसमोर शब्द देतो का आल्यानंतर आहे ना, वर्षाच्या आत तुम्हाला हेच सांगा, मला दुसरं काही म्हणायचं नाही। आणि या गोष्टी ना, ज्यावेळेस आपल्या हातात अधिकार क्षेत्र असतं ना, त्यावेळेस साध्य करतात। आणि चांगल्या गोष्टी आणि आपल्याला आपण भोगलेलं आहे सांगायचं माझं मत काय आहे, या प्रत्यक्ष याच्यामध्ये सांगायचं ते का आपल्याला याच्या करता हे करायचे 100% माझ्या डोक्यात प्लॅन आहे। प्रत्यक्ष सत्य झाल्याशिवाय या गोष्टी आपल्याला अंमलात आणत नाही ना। आपण सर्वसामान्य माणूस काहीच करू शकत नाही। परंतु मॅडम ने आज आधी मेवणी
चला येत नाही मला आता हे पाणी नाही येत भीतर पडलो होते पाणी चालतं नाही येत माझ्यावर अगं बाई ओळखू येत नाही आता रमेश भाऊ होता तो रमेश भाऊ होता आता कोण उभं आहे बाबा दोन्हीचे माझा स्वभाव मला विश्वास माझा स्वभाव विश्वास नव्हता मला. तर खरंच हे बघा, प्रचार करता करता जे म्हातारे माणसं आहेत ना, त्यांची समस्या ऐकून अक्षरशः रडायला येत होतं. कारण की ते पण रडत होते. कारण की बघा, झोपडपट्टीमधले जे आहेत कुटुंब, म्हातारे माणसं, त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही. त्यांना खूपच म्हणजे घराची समस्या आहेत, पाण्याची समस्या आहेत. तर अक्षरशः त्या आजी रडत होत्या. तर हे बघून आम्हाला देखील असं म्हणजे मन हळवं झालं की खरंच आपण काय करतो समाजामध्ये बघा, आपण एखादा नेता निवडून देतो तर तो स्वतः त्याचे खिसे भरण्याचे काम करतो आणि जे श्रीमंत लोक आहेत ना, तर त्यांचे कामे करतो. तर गरिबाकडे कोणी लक्ष देत नाही. तर असं न होता जे गरीब वर्ग आहेत, तर गरिबांकडे लक्ष दिलं पाहिजे. जो पण उमेदवार निवडून येणार आहे त्यांनी. त्याच्यानंतर कारण की अर्थातच आपला देश, आपलं जे प्रभाग श्रीमंत झाला तर प्रत्येक व्यक्ती हा श्रीमंत होईल. कारण की गरीब राहणार नाही कोणी. तर जास्तीत जास्त लक्ष गरिबांकडे देणं गरजेचं आहे. तर तुम्ही देखील माझे हे जे भाई आहेत ज्ञानेश्वर बोराडे, हे गरिबीतून वरती आलेले, त्यांना गरिबीची जाणीव आहेत. म्हणून तुम्ही त्यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा. हीच मला तुमच्या सगळ्यांकडनं अपेक्षा आहेत. जे पण आता माझ्या प्रभागातले हे व्हिडिओ बघत असेल तर ते मी त्यांना विनंती करते की आमच्या ज्ञानेश्वर भाऊंना जास्तीत जास्त मताने विजयी करा. ज्ञानेश्वर बोराडे त्यांची निशाणी आहे तुतारी आणि 4 नंबरचं बटन दाबून त्यांना विजयी करा. कारण की त्यांना एक जाणीव आहे गरिबीची. ते सगळ्यांच्या गरिबांच्या समस्या समजावून घेतील, मला असं वाटतं. इथं मध्ये उभं राहा, देवाकडे हात करा असं. तुम्ही राहा ना त्यांची या साईडला उभं आणि आम्ही आमच्यासोबत आहेत ना, माझे सासरे, ज्या सासूबाई आहेत, तर सर्वांना घेऊन आलो. कारण की काय आहेत ना, जुन्या लोकांच्या ओळखी जास्त असतात, त्यांना जास्त ओळख असते, नातेसंबंध म्हणजे सर्वांची ओळख असते. आणि जे नवीन आहेत ना, त्यांची इतकी काय ओळख नसते. म्हणून त्यांना पण घेऊन आलो होतो विशेष करून. आणि हो, त्यांना पायी न चालवता गाडीवर आणलं होतं. आम्ही काळजी घेतली होती प्रत्येकाची. जे पण म्हातारे वगैरे होते, वयस्कर होते, त्यांना गाडीवर आमच्यासोबत फिरवत होतो. आणि जे तरुण वर्ग होते ते चालत होते. कारण की प्रत्येकाची काळजी ही घेतलीच पाहिजे. साधारण आज 8 ते 15 दिवसापासून आमचं हे जे प्रचाराचं जे काम आहे ते चालू आहेत, रेग्युलरली चालू आहेत. तर त्याच्यामुळे मग इथे कसं असतं, जे वयस्कर माणसं आहेत, आपल्यापेक्षा मोठे आहेत, त्यांना समज जास्त असते, त्यांचं ऐकलं पाहिजे. आणि ते अनुभवी असतात, त्यांचा अनुभव पण घेतला पाहिजे. म्हणून त्यांना पण इथे सोबत घेऊन आलो होतो. आणि दुसरं म्हणजे आता बघा, प्रत्येक ठिकाणी गेले ना तर व्यवस्थित पद्धतीने इथे आमचा म्हणजे पाणी वगैरे विचारत होते, चहा ठेवू का असे विचारत होते. आणि प्रत्येक ठिकाणी ओवाळत होते. हे बघा, तुम्हाला लाईव्ह दाखवते मी. चला बघूयात आपण. खाल्लं पाहिजे बाई. थांब ना, फोटो काढू दे. इकडे दोघं उभे राहा.
राहू दे राहू दे काय हो ते राहू दे. बहिणीचा मेवण्याचा काय म्हणतो? फेसबुकला टाकून दे म्हणजे वारंवार जमलं पाहिजे. जाऊ दे, समज बघूया. हाय. बघा आता आजच्या प्रचाराचा आमचा शेवट झालाय आजच्या दिवसाचा. या माझ्या जाऊबाई आहे, उभे आहे, सुनबाई आहे, या आजी आहे, या दुसऱ्या आजी आणि ही कोण आहे? काव्या.